आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला आणि शरद पवारांमध्ये बैठक। राज्यभर वज्रमूठ सभा होणार। बैठकीत निर्णय। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत पवारांशी चर्चा। चेन्नीथला यांची माहिती। रमेश चेन्नीथला चर्चेला आले। केसी वेणुगोपाल चर्चेवेळी असतात। आता काय महात्मा गांधींना चर्चेला बोलवायचं का? संजय राऊतांचा जागा वाटपाच्या चर्चेवरील प्रश्नावर पत्रकारांनाच प्रतिसवाल। राजन साळवींच्या कुटुंबियांच्या अटकपूर्व जामीन मंजूर। मुंबई हायकोर्टाचा निर्णय। एसीबीने गुन्हा दाखल केल्यानंतर साळवींची कोर्टात धाव। 20 फेब्रुवारीला एक दिवसीय विशेष अधिवेशन। मराठा आरक्षणावर कायदा पारित करण्याची शक्यता। सूत्रांची माहिती। मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेविरोधात 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती नोंदवता येणार। मात्र वेळ कमी असल्यानं 15 दिवसांची मुदतवाढ द्यावी। छगन भुजबळांची सरकारकडे पत्राद्वारे मागणी। सगेचोऱ्यांबाबतची अंमलबजावणी असेल तर माझ्याकडे यायचं, अन्यथा इथे यायचं नाही। जरांगे भेटीला आलेल्या विभागीय आयुक्तांवर संतापले। उपोषणाच्या 4थ्या दिवशी जरांगेंची तब्येत खालावली। एका व्यक्तीसाठी राज्य वेठीस धरू नका। छगन भुजबळांमुळे राज्याची राखरांगोळी होईल। जरांगेंचा हल्लाबोल। भाजपमध्ये येण्यासाठी एकनाथ खडसेंचे प्रयत्न सुरू। ठाकरेंचे आमदार आणि खासदारही भाजपमध्ये येण्यासाठी नंबर लावून बसले। भाजप नेते गिरीश महाजन यांचा दावा। मी शरद पवारांसोबत आहे आणि त्यांच्या सोबतच राहणार। कार्यकर्त्यांनी अफवांकडे दुर्लक्ष करावं। खडसेंकडून भाजपसोबत जाण्याच्या दाव्याचं खंडन।